हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची पनवेल विधानसभा कार्यकारिणी जाहीर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची पनवेल विधानसभा कार्यकारिणी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या मान्यतेने पनवेल विधानसभा अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी घोषित केली। डॉक्टर मुनीर तांबोळी यांची पनवेल विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून पनवेल विधानसभा हद्दीत अनेक तरुणांचा महिलांचा पक्षात प्रवेश झाला। संघटना जोमाने वाढत आहे असे यावेळी बोलताना पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले। डॉक्टर तांबोळी यांनी प्रवेश केल्यापासून पनवेल भागात पक्षाला चांगली ताकद मिळाली आहे। अनेक महिलांनी पक्षात प्रवेश केला आहे। कामोठे येथे लवकरच पतपेढी सुरू करण्याचा मानस असल्याचे देखील सतीश पाटील म्हणाले। पुढील काळात अनेक उपक्रम राबवले जाणार असून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम जोरात सुरू आहे असेही ते म्हणाले। यावेळी पनवेल विधानसभा उपाध्यक्षपदी संजोगिता परदेशी, सरचिटणीसपदी सारिका देका, हितेंद्र निकम, सचिवपदी काशीनाथ केंडे, सहसचिवपदी इरफान तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांना जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले। त्यावेळी पनवेल विधानसभा अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी, युवक जिल्हा अध्यक्ष शहबाज पटेल, डॉक्टर श्रेयस ठाकूर, पंकज शहा, नेहा किरणरी, श्रीयस भावसार यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। खऱ्या अर्थाने जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले डॉक्टर मुनीर तांबोळींना आम्ही विधानसभाचे अध्यक्ष केल्यानंतर आमच्या पक्षामध्ये अशा तऱ्हे ग्रोथ वाढ होत चालली का महिलांचा पण सुद्धा भरोसा आता जास्ती वाढलेला आहे। आणि कामोठा असू दे, खारघर असू दे, डॉक्टर मुनीर तांबोळींनी त्यांचे सहकारी असतील, शहा असतील, निकम असतील, आपले श्रेयस ठाकूर असतील आणि आपल्या इरफानभाई असतील, हे मजबूत संघटना, मजबूत लोक, त्यामुळे माझ्या या संघटनेला मजबूती आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षाला पनवेलमध्ये भरारी येताना मला दिसून येते। आता आज त्यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे सारिका रणजित देका, काशीनाथ बांगोजी केंडे हे सचिव, आशिष मोकर उपाध्यक्ष, हितेंद्र निकम सरचिटणीस, इरफान तांबोळी सहसचिव आणि संजोगिता उपाध्यक्ष आहेत। या रीतीने मला महिलांचा आता संपर्क जास्ती झालेला आहे। मी पुढे महिला बचत गटांना जास्ती वाव देणार आहे आणि या कामोठ्यामध्ये महिला पतपेढी, आता ज्या महिला येतात त्यांनी काम केलेलं आहे, दुसऱ्या पक्षात मेन संघटक म्हणून काम केलेलं आहे, म्हणजे त्यांची महिला जमा करण्याची कुवत आहे, हिंमत आहे, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये विश्वास जास्ती वाढलेला आहे। त्यामुळे त्याचा फायदा घेऊन पक्ष संघटना कशी मजबूत येईल, महिला बचत गटाच्या माध्यमाने आणि महिला पतपेढीच्या नावाने आम्ही गोरगरीब महिला असतील त्यांना मदत करण्यासाठी यांच्या माध्यमाने कामोठ्या इथे पतपेढी बनवण्याचा आम्ही निर्णय आत्ताच्या बैठकीत घेतलेला आहे। आणि डॉक्टर मुनीर तांबोळी असतील, डॉक्टर श्रेयस ठाकूर असतील, निकम आहेत, शहा आहेत, इरफान आहेत, या खऱ्या अर्थानं ही जी टीम आहे ना, ही मला लाभदायक ठरलेली। आपल्याला संघटनेत जास्तीत जास्त सहभाग आपल्याला महिलांचा पण करून घ्यायचा आहे, त्या रीतीने तुम्ही पाऊल उचललेलं आहे। तुम्हाला विधानसभा अध्यक्षांना मी धन्यवाद देतो आहे आणि तुमचा रिपोर्ट जयंतराव पाटील साहेब आणि मेहबूबाई शेख यांच्याकडे मी पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि अशा रीतीने तुम्ही काम करत राहा। तुम्हाला माझ्या शुभेच्छा। हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।